नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर अचानक कधी काही आगळं वेगळं वाचायला मिळतं. कुटुंबाचं, नात्याचं, दोस्तीचं, सारेच जीवनाचे विविध रंग. कधी काही माणुसकीचा प्रत्यय देणारं लिखाण वाचलं की कधी मन आनंदून जातं, तर कधी कधी मन भरूनही येतं. मग या भावलेल्या, आवडलेल्या गोष्टी आणखी खूप लोकांपर्यंत पोहोचवायची इच्छा होते. आणि मी ठरवलं या चांगल्या गोष्टी, अनुभव आपणही शेअर करूयात. आणि हा खटाटोप मी सुरू केलाय. मी आपणासाठी घेऊन आलोय अशाच काही माझ्या मनाला स्पर्श करून गेलेल्या भावलेल्या गोष्टी, अनुभव. काही भावलेलंच्या रूपात, काही भावलेलं. रखरखीत दुपारची वेळ. सगळीकडे शुकशुकाट होता. जो तो सावलीची जागा पाहून निवांत टेकलेला, नाहीतर वातानुकूलित ऑफिसमध्ये रमलेला. रमाकांत जोशी सावकाश हातातील छत्री सांभाळत चालत होते. खांद्यावर एक शबनम, पायात साधीशी चप्पल, किंचित चुरगळलेला शर्ट आणि पांढरा शुभ्र पायजामा. कोरड पडलेल्या घशाला आता ओलं करणं गरजेचं होतं. अजून थोडंसं अंतर चालायचं होतं, त्याशिवाय थांबताही येणार नव्हतं. खरं तर जिथं जायचं होतं ती पंचतारांकित इमारत आता नजरेच्या टप्प्यात होती. दूरवरून तिचं भव्य काचेचं प्रवेशद्वार दिसत होतं. जवळच्या बाटलीतलं थोडंसं पाणी पिऊन त्यांनी बाटली परत शबनममध्ये ठेवली. खिशातून रुमाल काढून कपाळावर, मानेवर आलेला घाम टिपला आणि बारीक डोळे करून दूरवरून दिसणाऱ्या दाराकडे ते पाहू लागले. जायला तर पाहिजेच असं स्वतःशी जरा मोठ्यानं म्हणत त्यांनी परत चालायला सुरुवात केली. भव्य प्रवेशद्वाराजवळ आल्यावर ते 1-2 मिनिटं थांबले. मनात अजून हो का नाही पक्के ठरत नव्हतं. आज जावं का परत फिरावं अजून कळत नव्हतं. दाराजवळच विचार करत उभा असताना कोणीतरी दार उघडून बाहेर आलं आणि त्यासोबत थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर आली. क्षणभर फार शीतल वाटलं आणि तो गारवा अजून अनुभवावा म्हणून ते दारातून आत आले. आत आल्यावर आतील भव्यता पाहून परत त्यांना समजेना की आपण इथं कशाला आलो आहोत, काय बोलायचंय आणि नक्की कुठं जायचंय. समोर दिसणाऱ्या गोलाकार टेबलवर बसलेल्या 4 मुली त्यांना दिसल्या. नकळत ते पुढे झाले. समोर बसलेल्या गौरवर्णी सुंदर मुलीनं त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, हाऊ मे आय हेल्प यू? माय नेम इज रमाकांत जोशी. आय वॉन्ट टू मीट CEO ऑफ कंपनी मिस्टर अनुपम अगरवाल. एका झटक्यात त्यांनी सांगितलं. समोरच्या मुलीला त्यांनी असं उत्तर देणं नक्कीच अपेक्षित नसावं. डू यू हॅव एनी अपॉइंटमेंट टुडे? तिनं साशंकपणे विचारलं. नो, आय डोंट हॅव अपॉइंटमेंट विथ मिस्टर अनुपम अगरवाल टुडे, बट ॲज पर हिज लास्ट स्टेटमेंट आय डोंट नीड टू टेक एनी अपॉइंटमेंट टू मीट हिम एनी टाइम. कॅन यू प्लीज कन्वे माय नेम टू हिम? अतिशय शांतपणे रमाकांत जोशीने उत्तर दिलं आणि त्याहीपेक्षा शांतपणे शेवटचा प्रश्न विचारला. बहुतेक दिलेल्या उत्तरावरून अनपेक्षित वाटणाऱ्या समोरील माणसाकडून इंग्लिशमध्ये आलेलं प्रत्युत्तर ऐकून ती जास्त काही बोलली नाही. सर, प्लीज हॅव अ सीट. आय विल कन्वे युअर नेम अँड मेसेज टू हिम. असं म्हणून तिनं नम्रपणे त्यांना सोफ्यावर बसण्याची विनंती केली. 15-20 मिनिटं गेली असावीत. बसल्या जागीच अति दमल्यामुळं आणि उन्हाच्या काहिलीमुळं रमाकांत जोशींनी डोळे मिटले आणि अचानक आवाजाच्या गलक्यामुळे जाग आली. तसं ते हडबडले. इमारतीच्या आत जाणाऱ्या मोठ्या पॅसेजमधून अनुपम अगरवाल स्वतः चालत येत होते. त्यांच्या मागे पुढे भरपूर माणसं होती. समोरच्या टेबलवर बसलेल्या 4ही मुली उभ्या राहून त्याच दिशेनं पाहत होत्या. सोबत बसलेले 4-5 लोक पण हडबडून उभे राहिले. जसं अनुपम अगरवाल पुढे आले तशी टेबलच्या मागे उभी असलेली ती मुलगी, ती मगाचीच मुलगी, लगबगीनं पुढे आली आणि आश्चर्यचकित होऊन सरांकडे पाहू लागली. त्यांनी डोळ्यानंच विचारलं, कुठे? तसं तिनं सोफ्यावर बसलेल्या रमाकांत जोशीकडे बोट दाखवलं आणि ती पुढे येऊ लागली. तिला हातानेच थांब अशी खून करत स्वतः अनुपम अगरवाल पुढे झाले आणि झटक्यात खाली वाकून रमाकांत जोशीच्या पाया पडले. आजूबाजूची माणसं अजूनही त्या कृतीनं स्तब्ध झालेली. बाबा, आज जाऊन बोलूयात का? कधी आलायत? मला आधीच का फोन नाही केला? असं प्रेमानं त्यांच्याशी बोलत अनुपमने त्यांचा हात धरला आणि त्यांना उभं राहण्यास मदत केली. डोळ्यात येणारं पाणी आवर्जून रोखत रमाकांत जोशी त्याच्याकडे पाहू लागले. शेवटी डोळ्यांनी दगा दिलाच
आणि येणारं पाणी स्वतःच्या हातानं पुसत त्यांना आधार देत तो त्यांना आत घेऊन गेला. अजूनही विश्वास बसत नव्हता त्या मुलींना, कारण सरांना फोन करताच सरांनी पुढच्या 2 तासातील सगळ्या मीटिंग्स रद्द करून तातडीनं स्वतः त्यांना भेटायला ते बाहेर आले. ती अजूनही सर आणि रमाकांत जोशी गेले त्या दिशेनं पाहत होती. आज जाताच अनुपम अग्रवालनं त्यांना पाणी दिलं. जेवणाची चौकशी करून स्वतःचा घरून आलेला डबा उघडला. स्वतः त्यांना वाढलं. रमाकांत जोशी त्याला सांगत होते, अनुपम, सुनीलचा वाढदिवस होता ना, म्हणून नेहमीप्रमाणे कोल्हापूरला जाऊन आलो. अगदी त्याचा जन्म झाल्यापासून आम्ही अंबाबाईला जातो रे. त्याच्या वाढदिवसाला तिची फार भक्ती होती अंबाबाईवर. तिथं गेल्यावर देवीच्या पायाशी बसलो. नारळ वाहिला, हळदी कुंकू वाहून देवीची ओटी भरली आणि नकळतपणे डोळे भरून आले. कुणासाठी आणि काय मागू देवीकडं? आता कोणीच नाही रे माझं, असं वाटलं मला. आणि खरंच सांगतो, अंतर्मनानं नकळत देवीकडे तुझ्यासाठी दीर्घायुष्य मागितलं. दुपारची शांत वेळ होती आणि फारशी गर्दी पण नव्हती. आणि नेमकं देवीला वाहिलेलं घरचं चाफ्याचं फूल कौल म्हणून खाली पडलं. पुजाऱ्याने सुद्धा सांगितलं, काका, तुमची मनातील इच्छा आता नक्की पूर्ण होणार. देवीने कौल दिलाय. असं म्हणून देवीचा नारळ आणि कौल म्हणून पडलेलं फूल माझ्या हातात दिलं त्यानं. मी बराच वेळ देवळात तसाच बसून होतो. मला काही सुचेना. मन विदीर्ण झालं होतं. आठवणींचा महापूर येत होता आणि मी एक निर्णय घेतला, तुला भेटण्याचा. त्या दिवसापासून आपली परत प्रत्यक्ष अशी भेट झालीच नव्हती. आणि आलो इथं. म्हटलं, तू ओळखशील की नाही? तुम्ही खूप मोठी माणसं रे, त्यातून खूप व्यस्त. इथं आहेस की परदेशात तेही माहीत नव्हतं, पण मनानं ठरवलं आणि आलो. बघ, भेटलास ना तू मला. डोळ्यात येणारं पाणी आता थांबलं होतं आणि रमाकांत जोशी मोकळेपणानं बोलत होते. आता आजूबाजूच्या माणसांचा, ऑफिसमधील गारव्याचा त्यांना त्रास होत नव्हता. उंची सामान, महागडं सागवानी फर्निचर, या सगळ्यांचा मनावर दबाव नव्हता. त्यांना अजून काहीतरी बोलायचंय हे अनुपमच्या लक्षात आलं. तो म्हणाला, बोला ना बाबा, असंच बोलत राहा. आज खूप दिवसांनी कोणीतरी मोकळेपणानं माझ्याशी बोलत आहे. सगळे सर सर म्हणून आदरानं, भीतीनं घाबरत बोलतात. मलाही तसं बोलणं वागणं भाग पडतं कधी कधी. तशी गरज असते. पण तुम्ही आलात आणि फार फार आनंद झाला. बोला बाबा, पुढे बोला. रमाकांत जोशी बोलते झाले. दरवर्षी देवळात गेलो की रंकाळ्याला जायचो. भरपूर भटकायचो. तिथल्याच बाजारात काही बाही विकत घ्यायचो. बकुळीचे गजरे घेऊन हुंगत बसायचो. तिखट जाळ मिसळ खायची, मग थंडगार आईस्क्रीम. असं खूप काही सुनील करायचा आणि मला पण करायला लावायचा. त्याचा वाढदिवस म्हणजे माझं 1 दिवसाचं बहारदार स्वप्न होतं. मी जणू वर्षभर जागायचो त्या स्वप्नावर. परत कितीही मनात आलं तरी कोल्हापूरला जाणं व्हायचं नाही वर्षभर. मागच्या वर्षी गेलो तेव्हा सुनील होता माझ्याबरोबर. मला घेऊन रंकाळ्यावर गेला आणि निवांत पाण्याकडे पाहत तसाच बसून राहिला. जणू काही त्याला कळलं होतं की तो आता इथं परत येणार नाही म्हणून. तहानभुकीची जाणीव नाही, फोटो काढणे नाही, इतर काही गप्पा पण नाही, साधं पाण्यात दगड फेकणं सुद्धा नाही. शांतपणे बसून राहिलेला. मी हलकच त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर रडत होता मूकपणे. मला म्हणाला, बाबा, मी असलो नसलो तरी येत राहा इथं. कदाचित मी परत भेटेन दुसऱ्या कुठल्या तरी रूपात. आणि मुख्य म्हणजे मला तुम्ही भेटता इथं आल्यावर. घरी आपण दोघंच. आई असती तर तुम्हाला सोबत तरी झाली असती. मला दुसरा बहीण भाऊ पण नाही. आपण इथे आलो ना माझ्या वाढदिवसाला दरवर्षी, की मला जणू पुढच्या 1 वर्षाचा परवानाच मिळतो जगण्याचा. त्याला हलकच उभं केलं तसं त्यानं मला माझ्या कवेत घेतलं. काहीही न बोलता मावळत्या सूर्याच्या साक्षीनं माझ्या पहाडासारख्या मुलाच्या कुशीत मी उभा होतो आणि तो शांतपणे माझी मिठी अजून घट्ट करत होता. तुला सांगतो अनुपम, त्याच्या कुशीत मला फक्त त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते, एकसारख्या लयीत पडणारे. ठक ठक ठक. नकळतपणे अनुपमचा हात त्याच्या हृदयावर गेला. तसं रमाकांत जोशी मोकळेपणानं हसले. देवीचा प्रसाद म्हणून नारळ आणलाय, घरी ने आणि गोडाचा प्रसाद करून घरातील सगळ्यांना खाऊ घाल.
माझा विश्वास आहे असं समज. नाही म्हणू नकोस. शबनम मधून नारळ काढून अनुपमच्या हातात देत रमाकांत जोशी म्हणाले. अतिशय भक्तिभावानं तो नारळ कपाळाला लावत अनुपम परत त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, हो, तुम्ही म्हणाल तसंच करू. असं म्हणत तो नारळ एका कपाटात ठेवून परत त्यांच्या जवळ येऊन बसला. रमाकांत जोशी परत बोलत झाले. पुढे त्याला अचानक अपघात झाला आणि क्षणात होतेच नव्हतं झालं. कोणाकोणाला काय काय दान केलं त्यानं जाण्याआधी अजून अंगावर काटा येतो माझ्या ते सगळं आठवलं की. डॉक्टर मला सांगत होते, मुलगा जगणार नाहीये जोशी, पण तुम्ही सही केलीत आणि त्याच्या अवयवांचं दान केलं तर 3-4 रुग्ण जगू शकतील. तुम्हाला दुआ देतील त्यांचे कुटुंब. तुमच्या हातात आहे सगळं. निर्णय तुम्ही घ्या. हवं असेल तर नाव गुप्त ठेवता येईल. मुलाच्या देहाची चिरफाड करायची आणि मरणोत्तर दान करायचं. फार अवघड गेलं मला ठरवायला. डोळे, किडनी, यकृत आणि हृदय. आज वाढलेलं माझं नवीन कुटुंब मजेत आहे. रोज नव्यानं वाढत आहे. इतके दिवस एकटा सुनील होता माझा. तो आला की उत्सव सण वाटायचा मला. आता कोणीही कधी घरी येतं रे. माझी विचारपूस करतात, काळजी घेतात. सुनीलचा फोटो पाहत मागच्या महिन्यात आलेला आकाश बराच वेळ त्याच्या खोलीत बसला होता. मग येऊन अचानक माझ्या समोर येऊन माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आजोबा, खरंच सांगा, सुनील काकांचे डोळे माझ्यासारखेच होते ना? तपकिरी रंगाचे. मी जर त्यांच्याच डोळ्यानं हे जग पाहू शकतो तर त्यांचे आणि माझे डोळे एकसारखेच असले पाहिजेत. स्वतःचा असाच मोठा व्यवसाय असणारे महेश सेठ तेही आले होते दिवाळीला भरपूर मिठाई घेऊन आणि कपडे सुद्धा. मी तर हसायलाच लागलो ते सगळं पाहून. मी काय करणार त्या कपड्याचं आणि मिठाईचं. मला बळजबरीनं गाडीत बसून एका वृद्धाश्रमात नेलं आणि सुनीलच्या नावानं गरजूंना वाटलं सगळं. मी उभ्या आयुष्यात कधी अशी पुण्य केली नव्हती. आयुष्यभर पोरासाठी पैसे साठवले. मी कधी दानधर्म करणार? माझ्या पोराच्या एका किडनीनं माझं आयुष्य असं बदललं बघ. महेश सेठची आता तब्येत सुधारली आहे बघ. डायलिसिस सुद्धा थांबलाय. त्यांची बायको जाताना पाया पडते तेव्हा नेहमी मलाच दुआ देते. मी कोण रे हे सगळं ठरवणार? तो वर बसलाय ना. कोणी कधी जायचं आणि कोणी काय करायचं ते तो ठरवणारा. मी ठरवलं असतं तर बसलो असतो सुनीलची वाट पाहत. दिलं असतं त्याला दीर्घायुष्य. तो आला असता वर्षातून 2-4 वेळा मला भेटायला. बाकी वर्षभर मी एकटा फोनची वाट पाहणारा आणि त्यातच समाधान मानणारा. जाता जाता माझ्या काय काय पदरी टाकून गेला. किती नवीन नवीन जबाबदाऱ्या, किती नवीन नवीन माणसं, किती नवीन माणसं माझ्या जीवनात आली. मला माणसात घेऊन आली ही सगळी. आता मी कधीच एकटा नसतो. सतत कोणाचे ना कोणाचे फोन येतात. पत्रव्यवहार वाढलाय. वृद्धाश्रम काय, देणग्या काय, कसली कसली आभाराची पत्र येत असतात. मला माहिती पण नसतं की ह्या सगळ्या देणग्या माझ्या नावानं कोण देतं. मी आपली पत्र वाचत बसतो. अनुपम गालातल्या गालात हसत होता. चला बाबा, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय असं म्हणून हाताला धरून नेऊ लागला. लिफ्टमधून खाली आल्यावर डाव्या हाताला मागच्या बाजूला खूप मोठं हिरवगार गवताचं लॉन केलं होतं. गोलाकार लोखंडी कमानीवर क्षणभर विश्रांती असं लिहिलं होतं. भर उन्हात देखील तिथं गारवा होता. आजूबाजूला बेंच होते. इट ऑल बिंग्स विथ यू. इफ यू डू नॉट केअर फॉर युअर सेल्फ यू विल बी नॉट स्ट्रॉंग इनफ टू टेक केअर ऑफ एनिथिंग इन लाईफ. लिओन ब्राउन असं मोठ्या अक्षरात तिथं लिहिलं होतं. अनुपमनं पायातले बूट काढून बाजूच्या रॅकवर ठेवले. तसं रमाकांत जोशींनीही त्याचं अनुकरण केलं. दोघंही आता सावकाशपणे गवतावरून चालत होते. पायाला मऊ कवळं गवत गुदगुल्या करत होतं आणि त्यामुळं आल्हाददायकही वाटत होतं. बाबा, मी इथं रोज येतो. संध्याकाळी मन आणि शरीर दोन्ही थकलेलं असतं तेव्हा इथं येऊन मी या गवतावरून किमान अर्धा तास तरी चालतो. मला वेगळाच आनंद मिळतो इथं आल्यावर. मन शांत होतं. आज तुम्ही माझ्यासोबत इथं आहात. मला फार फार आनंद झालेला आहे. बाबा, तुम्हाला अजून काही सांगायचंय का? निसंकोचपणे बोला. जवळच्या बेंचवर बसत अनुपम म्हणाला. तसं नाही रे. आकाश येतो अधूनमधून भेटायला. त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं की मनाला बरं वाटतं. सुनील भेटल्यासारखा वाटतो. महेश सेठ पण येतात. सणावारी मला कुठं कुठं घेऊन जातात. त्यांच्या नातेवाईकामध्ये मला रमायला लावतात. देवाच्या उत्सवात माझ्या नावानं पूजा वगैरेही करतात. मुख्य म्हणजे त्यांच्याशी भेट होत राहते.
सुनीलचं यकृत दिलेला रामानुज आता अमेरिकेत असतो, पण तो देखील फोन करतो रे, रात्री अपरात्री त्याच्या वेळेनुसार. भाषा जमत नाही आम्हा दोघांची आणि इंग्लिश मधून गप्पा रंगत नाहीत. सगळं समजतं त्यालाही आणि मलाही, म्हणून तो फोन करायचं थांबत नाही. तुझंही तसंच, फोन करतोस, माझ्या नावानं देणग्या देतोस, चालू असतात तुझेही उद्योग अधूनमधून, समजतात मला, पण भेट होत नाही. म्हणून आलो मुद्दाम होऊन. आणि पाहिलंस, अंबाबाईच्या देवळात पण तुलाच आयुष्य लाभू दे असा स्वर उमटला मनातून. खूप खूप आतून वाटलं तुला भेटावंसं, म्हणून आलो. बेंचवरून उठून बसत अनुपमच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत रमाकांत जोशी म्हणाले, यकृत, किडनी अशा दान केलेल्या अवयवांच्या जागी जखमेचा फक्त एखादा व्रण शिल्लक राहतो. हात लावल्यावर आतली हालचाल कधी जाणवत नाही. डोळ्यात डोळे घालून पाहिलं तरी ते परकेच वाटतात. पण हृदयाचं तसं नसतं, ते असतं. हात लावला की स्पंदने जाणवतात आणि कान लावला की ठोके. एकदा सुनीलला मारली तशी मिठी मारायची आहे तुला, आणि हृदयाचे ठोके ऐकायचे आहेत परत एकदा. तेवढी एकच इच्छा होती बघ तुला भेटायला येताना. अनुपमनं दोन्ही हात फैलावत रमाकांत जोशींना त्याच्या मिठीत सामावून घेतलं, त्यांचं मन भरेपर्यंत. रमाकांत जोशी ऐकत होते अनुपमच्या हृदयाचे एकसारख्या लयीत पडणारे ठोके. येतो अनुपम, सुखात राहा, असं म्हणत रमाकांत जोशी डोळ्यातलं पाणी पुसत वळाले. अनुपमनं त्यांना दारापर्यंत साथ दिली. ड्रायव्हर आणि कार त्यांना घरी नेण्यासाठी म्हणून त्यांच्यासोबत पुढ्यात आली. असंच येत राहा बाबा, मला तुमची नेहमी आठवण येते. आणि आता आपण दोघांनी मिळून जायचं बरं का कोल्हापूरला, पुढच्या वर्षापासून एकटं जात जाऊ नका, असं म्हणत त्यानं दरवाजा बंद केला. गाडी सुरू झाली. हळूहळू वेग घेत दूरवर गेली. मित्रांनो, हे शब्दांकन सोशल मीडियावर शेअर केलं होतं आरती कुलकर्णी यांनी. त्यांचे आभार. मित्रांनो, अशा मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी तुमच्याकडेही नक्कीच असतील. त्या माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून माझ्याशी शेअर करा. तर मित्रांनो, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खालचा बेल आयकॉन ऍक्टिव्हेट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भागाची तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला, आपला मित्र आता आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूयात काही भावलेलंच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.